गुरुवरचा विश्वास जर असा हल्ला तरी आयुष्यभराचं दुखणं देऊन जातो. तुम्ही सगळे गुरु परंपरेत आहात, भक्ती मार्गाचे वारकरी आहात. तुम्हीच सांगा, शिष्याची गुरुवरची भक्ती कशा प्रकारे असायला हवी? शिष्याला आपल्या गुरूंना कोणत्याही रूपात कधीही पाहायची मुभा असते. यातूनच नवविधा भक्ती जन्माला आली. आता श्रीकृष्ण नाही का, द्रौपदीचा भाऊ, मीरेचा राधेचा प्रियकर, अर्जुनाचा मित्र आणि रुक्मिणीचा नवरा होता. तशाच अनेक रूपामध्ये शिष्य आपल्या गुरुला बघू शकतो. किंबहुना गुरुचं प्रत्येक रूप सजवू शकतो. एक खरा शिष्य आपल्या गुरुला खऱ्या अर्थाने जगतो. शिष्य हा एका अर्थी गुरुला मोठे पण देतो, लौकिकही देतो. पण त्या अगोदर तशी पात्रता शिष्यालाही आपल्या अंगी बाळगावी लागते. आम्ही सदैव तो प्रयत्न करू. शिष्यानं आपलं आयुष्य गुरुसाठी झिजवायचं असतं. मग जर ते चंदन असेल तर सुगंध येईल आणि नसेल तर नाही येणार. पण झिजायचं मात्र थांबायचं नसतं. उत्तम. शिष्याचा विश्वास हा समुद्रातील कातळाप्रमाणे असायला हवा. समुद्रात कितीही प्रहार आले, पाण्यात बुडायला झालं तरी कातळ आपलं स्थान सोडत नाही. याचप्रमाणे आयुष्यात कितीही आव्हान आले तरी विश्वास ठळता कामा नये. शिव शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.